कसबा सांगवमधील जलजीवन मिशन योजनेला घरघर तानाजी पाटील. नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कसबा सांगवसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 12 कोटी रुपये खर्चाची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेचा कार्यारंभ 17 ऑगस्ट 2021 रोजी झाला. या कामाचा ठेका मिरजमधील ठेकेदार SV जाधव यांना मिळाला. 16 ऑगस्ट 2023 ही या योजनेची काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. मात्र अजूनही या योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही. या संदर्भात सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव यांनी पत्रकार बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गावातील पाणी सोडण्याचे 70 पैकी 40 व्हॉल्व निकृष्ट दर्जाचे आहेत. ठेकेदारानं कधीही या कामाची पाहणी केलेली नाही असा आरोप केलाय. योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अनेकदा पत्रव्यवहार केलाय. अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. या योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं, अन्यथा ग्रामपंचायतीचे सदस्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण करतील असा इशारा सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव यांनी दिला. काही तांत्रिक गोष्टींची दुरुस्ती होऊन चांगल्या पद्धतीनं ही योजना कार्यान्वित होण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या सोबत आमचे प्रयत्न चालू ठेवू असा विश्वास विरोधी गटाचे सदस्य अमर कांबळे, अरविंद माळी यांनी व्यक्त केला. पत्रकार बैठकीला उपसरपंच सुदर्शन मजले, सदस्य सारिका भोजे, सदस्य प्रवीण माळी, अमर कांबळे, दीपक हेगडे, अरविंद माळी, अमर शिंदे, विक्रमसिंह जाधव, प्रभू भोजे उपस्थित होते.